सगळ्यांची लढाई एकमेकांच्या विरोधात क्रिकेटच्या माध्यमातून खेळली जाईल। बॉल आणि बॅटची ही स्पर्धा आपण पाहतोय, परंतु फक्त आणि फक्त आजच्या दिवसासाठी ही आपली लढाई पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्या मैत्रीचं नातं, आपल्या भावकीचं नातं हे आपण दररोजच्या निसर्गामध्ये सातत्याने पाहू। कारण क्रिकेटनं आम्हाला एक गोष्ट शिकवली की क्रिकेटमध्ये खेळत असताना फक्त आणि फक्त अवघ्या 1 ते 1.5 तासासाठी आम्ही एकमेकांचे विरोधक आणि त्यानंतर आमची मैत्री जपण्याची ही जोपासना सातत्याने आम्ही पूर्ण करू। काही क्षणात तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस सामना येतोय, जिथे आपण पाहतो एका बाजूला दोस्ती ग्रुप संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल। मग त्याच्या साथीला असलेला रायझिंग स्टार नजीम 11 हा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल। आज मात्र स्वतः नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये। रायझिंग स्टार नजीम 11 12 प्रतिनिधी या आपण कॉम्बॉक्स मध्ये त्वरित पाठवायचा आहे। काही क्षणात आपल्याला सामना सुरू होत असताना पाहायला मिळतोय। आजच्या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा। प्रथम गणरायाला अभिवादन करूया। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करतो। रोह्याच्या आराध्य दैवत धावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। स्वर्गवासी माझ्या आईला पुण्य स्मरण करून मी समालोचक नरेश मॅनफ्रॉम निवी ठाकूरवाडी तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस या क्रिकेटच्या खेळातलं गुणगान गाण्यासाठी माझ्या आवाजाच्या भूमिकेमध्ये तुमच्या समवेत जोडला गेलोय। स्ट्राइक एंड वरती आपण अरबाज स्वतः नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये। आज रोहा शहराचं नगर परिषदची कामकाज खूप चांगल्या पद्धतीने नेहमीच पाहायला त्यांच्या माध्यमातून मिळालंय। युवा नगरसेवक म्हणून सातत्याची ओळख आपल्याला ह्या तालुक्याला मिळाली। आज मात्र संघाची जबाबदारी स्वीकारायची आहे। आज शाहिद डांगेने दाखवलेला विश्वास सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ होतोय हे देखील आपल्याला पाहावं लागेल। पंचांचा काही क्षणात इशारा येतोय, जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहा एक्सप्रेस लेट्स प्ले पहिलाच बॉल ओ भन्नाट वेग। बघा ना, ज्या वेळेस कालच्या दिवस आपण पाहिला ना की नगरसेवक सरांनी सुद्धा सांगितलं होतं की एक पॉइंट आहे तिथे आणि त्या पॉइंट वरती जर का चेंडू पडला तर तो अतिरिक्त उसळी घेतो। त्याने पहिलंच सांगितलं होतं आणि तोच प्रयत्न सलमान सिद्दीकचा आपल्याला पहिल्या बॉल वरती पाहायला मिळाला। यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन मिळालं नाहीये। चेंडू खाली क्षेत्ररक्षक थोडासा गिरकी घेतोय, त्याचा फायदा घेत असताना 2 धावा निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळाल्या। अरबाज मैदानाच्या आतमध्ये उंचखुरा खेळाडू आज तसं पाहिलं तर कालचा दिवस त्यांच्यासाठी खूप धावपळीचा राहिला। मग मान्यवरांची मांदियाळी आपल्याला नेहमीच या स्पर्धेमध्ये चांगली पाहायला मिळाली। त्यांचा मान सन्मान करणं या साऱ्या गोष्टी कालच्या दिवसामध्ये त्यांनी देखील केल्या, परंतु आज क्रिकेट खेळायचा आहे। पुढचा बॉल या षटकातील तिसरा चेंडू, आखू टप्प्याचा बॉल, त्या चेंडूवरती केलाय प्रहार, परंतु सुंदर झेल। सकाळच्या सत्रामध्ये सुंदर कॅच, फलंदाज बाद। कॅच साठी कॅश प्राइज आला, अर्थात सियाप यांच्याकडून कॅश प्राइज आलाय। मुझप्पासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज। सकाळच्या सत्रामध्ये 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळालाय, परंतु ही कॅच खूप महत्वाची होती। अरबाज मैदानाच्या बाहेर परतला। इनिंग क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती नुबॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। 6 षटकाची लढत आपल्याला पाहायला मिळेल। या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला सतर्क राहणं खूप गरजेचं राहील, कारण फक्त आणि फक्त 36 चेंडू तुम्हाला पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळतील। त्यावेळेस तुम्ही आक्रमण कराल, परंतु सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये चेंडू तितकासा बॅट वरती येत नाहीये आणि तेच दृश्य आपल्याला सध्याच्या घडीला अरबाज बाद होत असताना पाहायला मिळाला। पुढचा बॉल, यावेळेस सन्मान दिलाय।
दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून उझप्पासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं. कॅश साठी काय झेल आपल्याला पाहायला मिळालं. डोळ्याचं पाळणं फेडणारा झेल आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज कोण? तू चल मैं आये या परिस्थितीनं मैदानाच्या आतमध्ये आपण तसं पाहिलं तर खेळ चालू आहे. विकेट वरती तुम्हाला टिकावं लागेल, कारण क्रिकेटच्या खेळानं काय सांगितलं की तुम्ही खेळ किती चांगला करता त्यापेक्षा तुम्ही विकेट वरती टिकून किती राहता, त्यानंतर तुमचा खेळ लोकांपर्यंत पोहोचतो. इन ॲट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती न्यू बॅटर अफनान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अफनान सलमान सिद्दीकी रोयाचा सुलतान खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धावतोय. विजय मात्र चेंडूचा झालाय सीमारेषा पार चौकार. थँक्यू DC. एकंदरीत 6 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा उघ्या 6 या आकड्यावरती 2 विकेट सुद्धा बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. जिथे खूप चांगला खेळ सलमान सिद्दीकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्याच्या वेळेस रोह्याचं नाव घेतलं जातं त्यावेळेस या खेळाडूचं नक्की नाव घेतलं जातं. त्याचा खेळ खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. नेहमी आपण आक्रमण करण्यासाठी फलंदाजी असो गोलंदाजी असो या माध्यमातून सलमान सिद्दीकचा खेळ आपण नेहमी पाहिला. सध्याच्या घडीला 2-3 वर्ष असे आपल्याला त्याचे पाहायला मिळाले की सध्याच्या घडीला तो बॅड पॅच मध्ये आहे, परंतु स्वतःला सिद्ध करण्याची ताकद त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळते. तो स्वतःला सांगून देतो की मी अजून संपलेलो नाही, कारण मी अजून जिंकलो सुद्धा नाही आहे. कारण या ज्यावेळेस बॅड पॅच तुम्हाला मिळतो ना त्यावेळेस जी संधी तुम्हाला मिळते, आज संघनायकानं दिलेली जबाबदारी स्वतः संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग ती संघ मालकाने त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आणि ते जबाबदारीचं ओझं तो आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल, पहिलाच बॉल. मुझप्पा मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक टाकण्यासाठी, सॉरी उझेप्पा मैदानाच्या आतमध्ये. उझेप्पा बद्दल मी काल एक मेन्शन केलं की उझेप्पा फार गोड व्यक्ती आहे, कारण त्याची बोली भाषा त्यापेक्षा त्याची ही क्रिकेटची अमीर भाव असेल, ह्या साऱ्या गोष्टी खूप चांगल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आज गोलंदाजी कशा पद्धतीनं करतोय, फुल टॉस पद्धतीचा बॉल कशा पद्धतीने खेळलाय, हलकासा स्टेर केलाय. नो चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळाली. बीमर चेंडू आलाय. यावेळेस मात्र फ्रीटची संधी देखील आपल्याला पाहायला मिळेल. या संधीचं सोनं करावं लागेल. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय ऑपनन स्ट्राइक एंड वरती संधी कशा पद्धतीने मिळते आणि त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने तुम्ही करता हे आपल्याला पाहायला मिळेल. त्याच वेळी बघा ना, तुषारजी शिंदे म्हटलं ना की दहावीर चषकाला, दहावीर चषकाचे मुख्य आयोजक तुषारजी शिंदे ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह बघतायत. सर प्रथम तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज नरेश शीत म्हटलं ना की लोकांपर्यंत आवाज नरेश शीतचा जर कोणी पोहोचवला असेल तर तो आदरणीय सन्माननीय तुषारजी शिंदे सरांना, आणि त्याची साथ मला तज्जूभाई डबीर यांच्या माध्यमातून खूप चांगली मिळाली. सर पुण्याच्या एकदा या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील देतोय. आज रोहा तालुक्यातलं क्रिकेट चांगलं घडावं, रोहा तालुक्यातलं क्रिकेट आज खूप चांगलं डेव्हलप व्हावं हा प्रयत्न सातत्याने त्यांच्या माध्यमातून केला जातोय.
तुषारजी शिंदे सर आज ही घर बसल्या मॅच देखील बघतायत। यावेळेस सुद्धा स्वर्गोशी चेंडू आलाय, धावसंख्या वाढती आहे 13 या आकड्यावरती। 13 अशी धावसंख्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये उझप्पा खूप चांगली गोलंदाजी करतोय। अगदी तसं पाहिलं तर 13-14 धावेचा रनअप घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या उजव्या बाजूनं डाव्या बाजूनं गोलंदाजी करतोय। यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू, यष्ट्यांच्या पाठीमागे सलमान सिद्दीकला आपण पाहतोय। धावसंख्या थांबलेली 13 या आकड्यावरती। आणि त्यानंतर मला माझ्या आयुष्यात असंही एक व्यक्तिमत्व मिळालं की ज्यावेळेस माझा सुरुवातीचा काळ आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये समालोचनाची जबाबदारी मी घेतली, परंतु जी महत्वाची साथ मिळाली आदरणीय किशोरजी कोकरे सरांची, आणि ते आज माझ्या समवेत समालोचनाच्या भूमिकेमध्ये आजचा अख्खा दिवस तुम्हा आम्हा सर्वांना आवाज ऐकायला मिळेल। आज गुरु आणि शिष्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये या खेळातले गुणगान ऐकवण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना भेटेल। शेवटचा आणि अंतिम बॉल, उझप्पा खूप चांगली गोलंदाजी करतोय। पुढचा बॉल, ओ हो यावेळेस सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळाला। एकच धाव आली जी सर लेग बाईज आहे का? यस, लेग बाईजच्या स्वरूपाची एक धाव आपल्याला पाहायला मिळाली। धावसंख्या 14 या आकड्यावरती। बघा 12 चेंडूचा खेळ संपला, अवघ्या 14 धावा पाहायला मिळत आहेत, प्लस 2 विकेट सुद्धा पाहायला मिळत आहेत। आज क्रिकेटमध्ये वर्तमान काळामध्ये तुम्ही काय करता ना याला जास्तीचं महत्व दिलं जातं, कारण वर्तमान काळामध्ये तुमचा चांगला खेळ झाला तर रसिक प्रेक्षक असतील, आयोजक असतील, समालोचक असेल, टेनिस क्रिकेट .in सारखी वाहिनी असेल, हे सारे तुम्हाला डोक्यावरती घेतात। परंतु त्यावेळेस थोडासा माज कमी करावा लागतो, कारण क्रिकेटमध्ये अप्स आणि डाऊन्स येत असतात, त्याला समोर घेऊन त्याला साथीला घेऊन पुढे चालायचं असतं। त्यानंतर एक चांगला क्रिकेटर आपण होतो आणि त्यानंतर तुम्हाला ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळायला मिळते। आणि ISPL जर तुम्हाला स्पर्धा खेळायची असेल ना तर पहिली स्पर्धा आणि पहिली मॅच ही गावची खेळायला लागते, कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही सुरुवात कराल ना तेव्हाच मोठा एक क्रिकेटर व्हाल, त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट। कारण क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा खूप प्रसिद्धी दिली। मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकासाठी अमीनला प्राचारण करण्यात आलंय। अमीन म्हटलं की रोह्याचा स्टायलिश प्लेअर म्हणून सातत्याने त्याची ओळख आपण नेहमी पाहतो। आज तिसरं षटक टाकण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं। दोस्ती ग्रुप म्हटलं ना की खूप सारे स्टार या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। लीडिंग एज थर्ड मॅन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा घेत असताना एक धाव दुसरी धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला। तिथे डॉक्टर सर्जिल आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज आपलं दवाखान्याचं शॉप थोडंसं बंद ठेवून क्रिकेटसाठी ते वेळ देत आहेत। त्यांना देखील क्रिकेटची खूप आवड आहे, कारण तितकासा वेळ मिळत नाहीये, परंतु वेळ काढावं आणि आपल्याला मैदानावरती खेळायला जावं याच ईर्षेने ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या 3 ने वाढली, धावफलकावरती धावा 17 या आकड्यावरती। 17 अशी धावसंख्या धावफलकावरती। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सचिनजी माळी सर पाहतोय, जे मेंढ पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यांची साथ निलेशजी मस्कर, धाटावचा सुपरस्टार। यावेळेस ब्रेकर बॉल टाकण्यात आला, एक धाव तर घेतली गेली, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय। धावसंख्या 1 ने वाढली, 18 या आकड्यावरती धावसंख्या। 18 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जिथे अझर आणि अफनान नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताळ ठोकून उभी आहे। जास्तीच्या धावसंख्या येत नाहीयेत, 1-1, 2-2 अशा धावसंख्येने ते धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात। ते म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, ही सध्याच्या घडीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। स्वर्घोषित चेंडू पुण्याच्या एकदा नियम क्रमांक 22 लावला। अंपायर सर माळी सरांनी आमच्यापर्यंत हा इशारा देखील केलाय। धावसंख्या 1 ने वाढली, 19 या आकड्यावरती। 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल, या षटकातील तिसरा रिव्हर्स अटेम्प्ट। कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला, एक धाव तर घेतली गेली, फंबल क्षेत्ररक्षक त्याचा फायदा जो फलंदाजाला मिळाला। 2 धावा, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या अर्जित करण्यात आली। धावसंख्या 3 ने वधारली, धावफलक
22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपला. आज टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑनलाईन स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश जी सर असतील, त्याच वेळी आपण अपडेट्स ज्या माध्यमातून पाहतोय, जो मेन वॉल रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अर्थात सार्थक सर असतील आणि स्टेट कॅमेरामॅन आपण पाहतोय संदीप पाहतोय आणि साइड अँगल कॅमेराच्या दिशेने आपण पाहतोय चुचू. या साऱ्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, चुचू म्हटलं एक टोपण नाव आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्यांची मेहनत खूप असते. बघा, नुसता कॅमेरामॅन हा कॅमेरामॅन नसतो, कारण उन्हामध्ये उभं राहणं, लोकांपर्यंत खेळाडूंचा खेळ पोहोचवणं, या साऱ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून नेहमीच केल्या जात आहेत. कारण वयाने छोटे आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न खूप मोठे आहेत. कारण या एडिटिंगच्या क्षेत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे करावं लागतं, परंतु प्रत्यक्षात जे मैदानाच्या मध्ये काय चालू आहे ते दाखवण्याचं काम हा कॅमेरामॅन करत असतो. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ संपला. पुढचा बॉल कशा पद्धतीनं लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वधारली. धावफलक 24 धावा. 24 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी शांत संयमी सकाळच्या सत्रामधला हा खेळ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या षटकातील 5वा चेंडू. हो, यावेळेस सुद्धा फाईन लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता, त्यानं अवघी एकच धाव दिली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. 25 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे 18 चेंडूचा खेळ देखील संपला. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये देखील पाण्याची तहान भागवली जाणार, तितकासा वेळ देखील आपल्याकडे शिल्लक आहे. त्याच वेळी डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गोड असं संगीत आपण ऐकूया. प्रथम किरीस का गाना सुनेगा क्या. त्याच वेळी डीजे चंद्रकांत आणि ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये डीजे प्रभात आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील आमच्या आवाजाची ज्या डीजेनं काळजी घेतली, अर्थात डीजे प्रभात, खूप चांगली व्हॉइस क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच साथीला मिळाली. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तसं पाहिलं तर सियाब सर आपल्याला आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. डीजेच्या माध्यमातून एक गोड संगीत आपण ऐकूया. किरीस का सुनेगा क्या, किरीस का. थँक्यू डीजे. चौथ्या षटकासाठी इम्तिहाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी बऱ्याच वर्षाचा अनुभव त्या खेळाडूकडे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल. हो, यावेळी सुंदर फटका पाहायला मिळालाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी फीड करेल, थ्रो करेल. एकच धाव, एकापेक्षा जास्तीची धावसंख्या मिळत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 26 या आकड्यावरती. 26 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकासाठी इम्तियाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर अझर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जो सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचाने त्या चेंडूला दंडित केलाय. थोडासा
बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर धावसंख्या 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 27 अशी धावसंख्या. पुढचा बॉल अझर साठी कोतून काढलाय चेंडू, जिथे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी प्रोटेक्शन तैनात करण्यात आलं होतं. दुसऱ्या धावेवरती जोखीम उठवलेली पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने वाढली. धावफलक 29 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये जोखीम घेणं खूप महत्वाचं असतं, कारण ज्यावेळेस तुम्ही जोखीम घेता ना त्यावेळेस तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो. कधी कधी अनसक्सेस देखील होते, परंतु त्यामध्ये अनुभव तुम्हाला नेहमीच पाहायला मिळाला. यावेळेस सुद्धा डॉक्टर साहेबांनी खूप चांगला चेंडू अडवला आणि त्यानंतर फक्त आणि फक्त केवळ एकच धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वधारली. 30 या आकड्यावरती. शांत संयमी असा सकाळच्या सत्रामध्ये खेळ चालू आहे. डॉक्टर साहेबांनी जर का कॅच घेतला तर आमचे स्कोरर अर्थात सियाब सरांकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. हो, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. पेट्रोलिंग करेल, थ्रो करेल, तत्वर मात्र एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. सर 2च धावा का? यस, ओके. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलक यावेळेस 32 या आकड्यावरती. पुढचा बॉल कशा पद्धतीने खेळला जाणार हे आपल्याला पाहावं लागेल. ओ, सुंदर गोलंदाजी, परंतु त्यामागे यष्टीरक्षकाची भूमिका आपण पाहतोय. क्लोज यष्टीरक्षकाची भूमिका सातत्याने आपल्याला सलमान सिद्दीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा पद्धतीने टाकला जाणार हे देखील पाहावं लागेल. ओ, खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला गेला. 2 धावा, तिसरीचा देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. इथे विकेट सॅक्रिफाईस करताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज बाद. 24 चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. डीजे थँक्यू डीजे. त्याच वेळी सरफराज बंदरकर सरांचा देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. लेजेंडरी खेळाडू, जिथे धावफलकावरती धावा 34 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सरफराज बंदरकर सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. भाई संघाचे एक लेजेंडरी खेळाडू. पाठची 10 वर्ष आपण पाहिलं ना तर भाई रोहा हा संघ आपण पाहिला ना की अगदी तालुक्याच्या बाहेर देखील या संघाचं नाव आपण नेहमीच पाहायला मिळालं. आणि त्याच संघामध्ये सरफराज बंदरकर आपल्याला खेळताना, खूप चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला त्यांचा देखील खेळ राहिला. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वळूया. सलमान सिद्दीक, शाहीद डांगी मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस आल्या ठोकलाय षटकार. करेंगे सबका स्वागत. या ईर्ष्येनं तो मैदानाच्या आतमध्ये. आज संघनायक पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला. त्यानंतर व्हेरिएशन आपल्याला सलमान सिद्दीकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतरची एक धाव दुसऱ्या धावेमध्ये ते परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने वधारली. धावफलक 42 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संघाचा सरसेनापती तब्बल 5व्या क्रमांकावरती तो आलाय. त्याच्याकडे त्या पद्धतीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु तितकासा परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळालेला नाही. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या आधारावरती चेंडू तर सीमा लगत गेलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न देखील केला गेला आणि 3 धावा देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 3 ने वधारेल.
45 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पंचेचाळीस अशी धावसंख्या धावफलकावरती पाचव्या षटकासाठी सलमान सिद्दीकला आपण पाहतोय. रोयाचा सुलतान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं पहिलं P1चं षटक टाकलं, त्यामध्ये अवघ्या 6 धावा दिल्या, 2 विकेट सुद्धा पाहायला मिळाली. कारण क्रिकेट खेळत असताना बऱ्याच वर्षाचा अनुभव. पुढचा बॉल स्लोअर बॉल, त्यावरती हल्ला, दे धक्का आणि घे छक्का, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. षटकार आलाय. खूप मोठे हल्ले करण्याचा प्रयत्न सातत्याने या शेवटच्या 2 षटकामध्ये निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. धावफलकावरती धावा 52 संघाचं अर्धशतक होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे अझहर मैदानाच्या आतमध्ये 51 धावा आल्यात. स्कोरिंग मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. 51 धावसंख्या. पुढचा बॉल, यावेळेस मोठा प्रयत्न, लिडिंग एज, क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक, कॅच सुटले. 1 धाव तर घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वधारेल. 52 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. सलमान सिद्दीककडे थोडस आपण नजर टाकली ना, तर जो सलमान सिद्दीकचा 5 वर्ष आधी जो वेग होता ना गोलंदाजीचा, तो पाहायला मिळत नाहीये. त्याचं मूळ कारण असंही असावं की जास्तीचा वेळ सरावासाठी मिळत नसावा, किंबहुना वयाच्या नियमानं थोडासा वेग देखील कमी झालेला पाहायला मिळतो. परंतु गोलंदाजी जशी तशी मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं. वेग तुमच्याकडे किती चांगला आहे त्यापेक्षा तुम्ही टप्पा कशा पद्धतीनं टाकता यावरती सुद्धा जास्तीचा भर, आणि सध्याच्या घडीला तो मैदानाच्या आतमध्ये ते दाखवतोय. 5 षटकाचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती धावा केवळ आणि केवळ 52 या आकड्यावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तीस चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 52 धावा धावफलकावरती. संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या साथीला अझरची साथ मिळतीये. अझरने दाखवून दिलं शांतता, संयम आणि त्यानंतर केलेला कार्यक्रम, या साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये त्याने देखील दाखवल्या. कारण तो पहिल्या 3 षटकामध्ये शांत राहिला, त्यानंतर थोडेसे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे हल्ले क्रिकेटच्या मैदानावरती बॅटच्या स्वरूपानं त्यानं दाखवले. शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी उझप्पा मैदानाच्या आतमध्ये. बशीरभाईजी भुरे सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल कमिटीच्या वतीनं खूप सारे धन्यवाद, खूप सारे स्वागत करतोय. आणि व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा, या पहिल्या सामन्याचा गोड आनंद घेता. धावसंख्या 63 या आकड्यावरती आपल्याला 53 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. उझप्पा मैदानाच्या आतमध्ये वेग, परंतु यावेळेस लॉंग स्टॉप रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. बॅक टू द बॉलर, खूप चांगला खेळ पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अफजलजी खलीद सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचत असेल. या आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा गोड असा आनंद घ्यायचा आहे. नाजिमजी बंदरकर सर असतील, त्यांनी देखील या आपण व्यासपीठाकडे दाखल व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे.
चला मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर विकेट पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी उझप्पाची आपल्याला पाहायला मिळाली. शांत संयमी म्हणून खेळाडू त्याची नेहमीच ओळख आपल्याला पाहायला मिळाली. कारण आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान असेल, खेळाडूंचं, समालोचकाचं, टेनिस क्रिकेट डॉट वाहिनीचे जे सारे कार्यकर्ते असतील, यांची देखभाल करणं ही सातत्याने त्याची खूप महत्वाची भूमिका राहिली आहे. त्याहीपेक्षा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये त्यानं 2 षटक टाकण्याचे प्रयत्न केले. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू पाहायला मिळत आहेत, परंतु अवघी एकच धाव आली आहे. एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली. कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल, जिथे स्ट्राईक वरती आपण तसं पाहिलं तर शाहिदला पाहतोय, जो मोहम्मद स्पोर्टचा सर्वेसर्वा म्हणून दुसरे आलेत का? यस, शाहिद पुण्याचे एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इन क्रमांक 6व्या क्रमांकावरती. पुढचा बॉल भन्नाट वेग. गुडलँड टप्प्यावरती चेंडू पडतोय काय, थोडासा शरीराला आदळला, त्यानंतरची एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज पाद डीचे. दहा ते 15 वर्ष आपण पार्टी गेलो ना, तर हे सॉन्ग खूप ट्रेंडिंग मध्ये होतं. डीजेचंही कौतुक करूया. जिथे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या आणि अंतिम षटकातले 3 चेंडू संपलेत. धावफलकावरती धावा ह्या 54 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल शाहिद साठी मोठा फटका. एलिव्हेशन मिळालं नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सुंदर झेल. फलंदाज बाद. पाहायला मिळाले होते, जिथे 7व्या क्रमांकावरती हमीद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हमीद मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती. षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं स्लॉग वरचं षटक आपण पाहतोय. या 2 बॉलवरती एखादा फटका येणं खूप गरजेचं आहे. ही धावसंख्या 10च्या सरासरीनं 60 या आकड्यावरतीच देखील पोहोचली पाहिजे आहे, कारण समोरच्या संघाकडे ताकदवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. हो हो, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. फर्निचर डिस्ट्राय. फलंदाज बाद. पण आवाजचा बोलबाला शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय. अगदी 4 बॉलवरती 4 विकेट आपल्याला वेगवेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे पाहायला मिळत आहेत. आता सध्याच्या घडीला तो हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय. हॅट्रिकची संधी आहे. कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल. उझ्झापाचा बोलबाला सातत्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय. शेवटचं षटक म्हटलं ना की आपण कोकणी माणसं आहोत, त्यामुळे त्याला हानामारीचं षटक नेहमी म्हणतो आपण. तशी हानामारी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. पुढचा बॉल. शेवटचा बॉल डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. जिथे 36 चेंडूचा खेळ संपला, अर्थात 6 षटकाचा खेळ देखील संपला. धावफलकावरती धावा शेवटच्या षटकामध्ये 2 धावा आल्यात आणि 4 विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये धावफलक हे 54 आकड्यावरती पाहायला मिळतंय. 55 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. उतारदाचा खेळ कशा पद्धतीनं होईल, कशा पद्धतीने ह्या धावा चेस केल्या जातील, तो प्रयत्न कशा पद्धतीने केला जाईल, हेच ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण थोडासा बदल करूया. आणि आजच्या दिवसामध्ये एक गोड आवाज आम्हा सर्वांना ऐकायला मिळेल. अर्थात माझे गुरुवर्य अर्थात किशोरजी कोकरे सरांचा आवाज. धन्यवाद.
नेक्स्ट मॅच एका बाजूला लजीज कॅटरस विपक्ष अरबाज 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो या आपण नाणेफेकीचा कौल करताना थोड्याच वेळात आपण पाहतोय. एका बाजूला शाकिब सिद्दीक रोहाचा सुपरस्टार, रोहा तालुक्यामध्ये जी आरटीपीएल ची संकल्पना, आरटीपीएल ची स्पर्धा आपण पाहतोय, त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता तोच आपल्याला शाकिब सिद्दीक इन ऍक्शन पाहायला मिळेल. या आपण नाणेफेकीचा कौल करतोय. त्याच वेळी बशीर भाई यांच्या शुभाताने त्यांच्या समवेत आपण सरफराजी बंदरकर सरांच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला तसं पाहिलं तर लज्जित कॅटरस विपक्ष अरबाज 11 या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातली दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या काही क्षणात नाणेफेकीचा कौल करतोय. शकीब सिद्दीक एका बाजूला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हाताने आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. आणि शाकिबचा विपक्ष आपल्याला अकीब पाहायला मिळेल. आज रोहा रॉयल्स संघ म्हटला ना की सलामीवीराची जोडी नेहमीच आपल्याला ही पाहायला मिळाली. आज एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळेल. कशा पद्धतीनं खेळ होईल, एकमेकांचा खेळ जाणता येईल, परंतु एकमेकांच्या विरोधात लढायचा आहे आणि घडायचा आहे आणि या स्पर्धेचा चॅम्पियन देखील व्हायचा आहे. एका बाजूला आपण लज्जिज कॅटरस पाहतोय, त्याच्या विरोधात अरबाज 11 हा संघ पाहायला मिळतोय. आपण नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी करतोय. मान्यवरांच्या शुभ हाताने आपण हा कॉल करतोय. या अकीब आपण मॅचला देखील थोड्याच वेळा स्टार्ट करतोय, त्याच कारणाने आपण नाणेफेकीचा कौल करतोय. सलामीवीराची जोडी आज एकमेकांच्या विरोधात. लज्जिज कॅटरेस कॉल अँड टेल आलाय. प्रथम तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. प्रथम आता सलामीवीराची जोडी नेहमीच तुम्ही संघासाठी खेळत, आज एकमेकांच्या विरोधात लढायचा आहे, तो प्रयत्न कशा पद्धतीने राहील? लीग यासाठी ठेवले, एन्जॉय साठी. एन्जॉय साठी लीग आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकाचा सामना. खूप साऱ्या शुभेच्छा. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. ओर टू कम बॉक्स, जिथे तुम्हा आम्हा सर्वांना एक गोड आवाज ऐकायला मिळेल. किशोरजी कोकरे सर, धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये आधी आवाज ऐकला. दरिजीशी सरांचा गोड आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय कालच्यापासून. मास्टर सुरुवात, लेट्स प्लेचा इशारा, उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. दोस्ती ग्रुप 11च्या विरोधामध्ये रायझिंग स्टार या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आली आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या, जिथे बॅटिंग करत असताना 54 बनवल्यात. 55चं टार्गेट सेट केलं गेलं. ओपनिंग पियर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलमान आणि साथीला 7 हे बॅटर पाहायला मिळाले, तर गोलंदाजी मार्कवरती शाहिद डांगे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 54 बनवल्या, 55चं एक विशाल महाकाय लक्ष ठेवलं गेलंय. सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये संघ पाहायला मिळाला होता रायझिंग स्टार या संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली. आता सध्या दोस्ती ग्रुप हा संघ बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावांचा पाठलाग करायचा आहे. 55. पुढचा बॉल शाहिद, वेगवान बॉल, टप्पा पडला, उसळलाय बॉल. बॅटरला एकच सांगितलंय लास्ट बाब. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे शाहिद डांग्याच्या माध्यमातून. अगदी पुढ्यातून बॉल उसळवण्याची क्षमता, चमक धमक ठेवणारा शाहिद डांगे मैदानाच्या आतमध्ये थांबवत असताना 7 ला पाहायला मिळाला, तर
तंजूबाई आपल्या समोर जोडले गेलेत. आज रोहा आणि अष्टमी मोहल्ल्याला एकत्रित करणारी स्पर्धा तंजूबाई आपल्या भेटीला आली आहे. आज फायनल डे आहे, काय सांगाल? नक्कीच दरम्यान बाद झालेले आहेत. आहेत या अगदी तिघांनी गाजून सोडला होता. त्यानंतर बदमेश शाम आली, त्यानंतर रोहा रॉयल्स देखील आलेली पाहायला मिळाली. काय सांगाल? अगदी हॅलो अगदीच सर्वात अगोदर मी ही गोष्ट बोलीन काय मोहल्ल्यातून जो कॅप्टन म्हणजेच मुजेशिम रोगे असा कॅप्टन मी सुद्धा अजूनपर्यंत बघितले नाही. शांत स्वभावाचा आणि म्हणजे त्याची बॉलिंग म्हणजे परफेक्ट, कॅप्टनशिप परफेक्ट, प्लेयर सोडायचे परफेक्ट असे मुजेशिम रोगे म्हणून होते. त्यांच्याच सोबत त्यांचे भाऊ छोटे भाऊ कादिर रोगे हे पण एक स्वतः बॉलर होते आणि चांगली बॉलिंग करायचे. आता मैदानावर गेलो तर आपण बघू तर शाहिद डांगे म्हणजे एम स्पोर्टचे सर्व हे पण चांगले बॉलर आहेत. त्याच्यासोबत सुलतान म्हणजे सलमान सिद्दीक आहेत, हे पण चांगले बॅट्समन आहेत. पुढचा बॉल शाहिद तयार. त्यावेळेस बॉल टप्पा पडला पुढ्यामध्ये, पुन्हा एकदा उसळलाय बॉल. विकेट किपरचा वैध बॉल न घेतला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार करूया. धावफलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. तजुबाई, पूर्वीचं क्रिकेट आताचं क्रिकेट दोघांमध्ये अगदी जमीन आसमानचा फरक झालाय. पूर्वीचं क्रिकेट कसं होतं? पूर्वीचं क्रिकेट असं होतं का एक बॅट 11 जण यूज करत होते. पुढचा बॉल घेऊन शाहिद डांगे लेग साईडला टटवलेला आहे, बघूया आणि झेल सुटलेला आहे तिथे. खरा फिल्डिंग शाहिद मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. अशा वेळेला फिल्डरची साथ लाभणं तितकीशी महत्वाची आहे. नवीन आलेले बॅटर हुजेफा अगदी बाद होत असताना पाहायला मिळाले असते, परंतु त्यांना जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. 11 फिल्डर म्हणजे एकच बॅट आणि एक बॉलासाठी 2 रुपये 10 रुपये काढणारी टीम आमची. त्याच्यात सर्व मी नाव घेईन तर जहूर खतीबचा, त्यांची बॅट म्हणजे सर्वात वजन होती आणि इम्रान डबीरची बॅट हे होती, पण तो उतरला तर म्हणजे संपला गेम. पुढचा बॉल घेऊन शाहिद डांगे यावेळेस काय घडलं दरम्यान बाद मैदानाच्या झाले आतमध्ये? सलमान सिद्दीक. दूरवरती ठेवलेल्या चेंडूवरती छेडछाड करण्याचा सलमानने प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली आहे. गॉड बॅन द विकेट, विकेटचं पतंग. सलमान सिद्दीक रोह्याचा सुलतान मैदानाच्या बाहेर. थँक्यू. मी नाव घेईन नौशाद खतीब यांचा. मला आठवते की मी स्वतः बॉलर होतो. एक स्टंपवर प्रॅक्टिस करून देत होते नौशाद खतीब म्हणून, आणि त्याच्यात इम्रान महाडकर म्हणून होते, अल्ताफ ढोकले म्हणून होते, हे असे समीर दाखवे म्हणून होते. यांना एक स्टंपवर ते प्रॅक्टिस करून द्यायचे. जो स्टंप उडवल तोच ओपनिंग बॉलिंग करेल, हे पण मी ऐकलेलं, मी स्वतः बघितलेलं आहे. मी स्वतः स्लिपलाच उभा राहत होतो आणि अजूनपर्यंत स्लिपलाच उभा राहतोय आणि चांगली फिल्डिंग करतो. हे तुम्ही काल बघितलेत. ओके. येस, आपल्या रायगडचा ऑल इंडिया आयकॉन, सगळ्यांचाच आवडता योगेश पिनकर घाऱ्या, अगदी आपल्याच मोहल्ल्यातील खेळाडूंना बघून तो शिकला. त्याचा भाऊ पण मोहल्ल्याच्या टीम मध्ये खेळायचा. ज्या वेळेला मोहल्ल्याची पोरं प्रॅक्टिस करायची तेव्हा तो स्टंपच्या मागे असायचा. सगळ्यांची बॅटिंग झाल्यानंतर त्याला अंडरम वरती खेळायला मोहल्ल्यातली पोरं द्यायच्या नाही. आता तिथून त्यानं प्रवास केलाय. आज ISPL सारख्या सर्वाधिक मोठ्या स्पर्धेमध्ये तो खेळतोय. योगेश पेनकरांचा जर बोललेत ना तर तो माझ्यासोबत पण खेळलेला आहे. म्हणजे गोडाऊनचं ग्राउंड होतं जिथे तहसीलदार ऑफिस आहे आता, तिथे खेळायचा. पण तो तेव्हापासून लहानपासूनच चांगला खेळायचा, पंच वगैरे चांगला करायचा. म्हणजे अंडरमोर पण आम्ही त्याला खेळताना बघितलंय. लवकर तो इथून निघून गेला, पण तो रोहाचाच आहे हे पण मी बोलतोय. हुसेफ सूरज बॅटिंगसाठी सज्ज झालेले पाहायला मिळाले. इम्रान डबीरचा बोलले तर म्हणजे अजूनपर्यंत तरी चांगला लेजंड प्लेयर आहे. त्यांचा म्हणजे आम्ही आदर करतोय आणि त्यांची बॅटिंग बघितली आहे. त्यांच्या लेग साईड पॉवरफुल होता, ऑफ साईड पॉवरफुल होता, लॉंग ऑन लॉग ऑफ
चांगलाच खेळायचे ते. लेदरो पण चांगला खेळलेत. लेदरो मी त्यांना IPSL मध्ये पण बघितले खेळताना. सर्व विकेट गेल्याच्या नंतर ते स्वतः उभे होते. मी म्हणजे लहानच होतो आणि तिथे त्यांनी चांगला खेळल्याच्या नंतर मी हे पण बोलतो काय IPSL कॅन्टीनमधून त्यांना मी कॅडबरी पण आणून दिली होती. एवढा पॉवरफुल आणि एवढा माझा म्हणजे बेस्ट प्लेयर, एक फेवरेट प्लेयर म्हणून होता. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि टप्पा पडला, बॉल फिरवलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल फिरल्यानंतर विकेट किपरचा वाईट बॉल न घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 55 धावा आमच्यासाठी लढण्यासाठी पुरेशा. त्या शाहीदनं पहिल्या षटकामध्ये सांगितलं काय गोलंदाजी त्यानं केली पहिल्या षटकामध्ये. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला हमीद आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतात. यावेळेस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. फटका मिस टाइम आहे. फिल्डर जज करतात. शाहीद डांगे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. बॉलला फेकून दिलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा पहिला सिक्सर. स्नो व्हाईटचे सर्व इम्तियाजभाई नाडकर आपला स्वागत आहे मोहल्ला प्रीमियर चॅम्पियन लीगमध्ये. कृपया करून आपण पॅन्डलमध्ये यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. रॉ रॉयल्स म्हणजे सलमान, सलीम सिद्दीक. पुढचा बॉल घेऊन रॉ रॉयल्समध्ये माझा एंट्री अशी झाली की इथे एक मोहल्ला प्रीमियर लीग ठेवायचा होता आणि सलमान सिद्दीकनी मला ऑफर केली होती की तुम्ही स्पॉन्सर आहात. यावेळेस बॉल समोर खेळले. पुन्हा एकदा एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. 8 धावा धाव फलकावरती आहे. 9 धावा धाव फलकावरती आहेत. माप्यासह 9 आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 2 चालू असताना 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. एक षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅक देखील केलाय. 4 बॉल मध्ये फक्त 7च धावा गोलंदाज हमीदने आतापर्यंत खर्च केल्या. धावा थांबवल्यात. शाहीदचं पहिलं षटक महत्वाचं राहिलं तर दडपण दिलं बॅटिंग करणाऱ्या संघावरती. त्यानंतर हमीदला थोडंसं कोयना फिरकीच्या जादुई जाळ्यामध्ये बॅटरला थांबवण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. सूरज आणि उजेपाची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. सध्या सूरज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाले. याआधी उजेपा यांच्या बॅटमधनं पहिला षटकार या उत्तरार्धामध्ये आलाय. उजेपाचा झेल सोडला होता. अगदी सोपा झेल होता आणि त्यानंतर उजेपा मैदानाच्या आतमध्ये आपलं आक्रमक रूप धारण करत असताना पाहायला मिळालाय. मॅच शेवटपर्यंत जाणं महत्वाचे आहे. गोलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये तिकट मारायची गोलंदाजी करतोय. तो थांबायला तयार नाहीये. 55 आमच्यासाठी लढण्यासाठी पुरेसे आहेत सांगून दिलंय. यावेळेस बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप निलेश सर बळे दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. अवांतरी धाव आल्या. अवांतरी धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 10 अंकावरती पाहायला मिळाल्या. 10 बनल्यात. 45 अजून देखील बनवायच्या. यावेळेस बॉल ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फील्डला डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल वरती ती लढवतील फेकतील. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा 11 वरती पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 चालू असताना एका बॉलचा खेळ बाकी आहे. त्याच वेळेला नगरसेवक सन्माननीय अरबाज जी आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळतात. जर त्यांनी डाईव्ह मारून कॅच पकडली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इम्तियाजीभाई नाडकर यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. यावेळेस बॉल वेगवान टप्पा पडला. वेगाना बॉल विकेट किपरचा वैध घेतला. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये आलाय. 12 बॉलचा खेळ संपला. 11 धावा धाव फलकावरती येत असताना पाहायला मिळाल्या. रॉ रॉयल्समध्ये सलमान जे आहेत त्यांनी खरं बोलू ना तर मला स्पॉन्सरशिप करायसाठी त्यांनीच आग्रह केला होता आणि तेव्हापासून 2014 पासून मी स्पॉन्सरशिपमध्ये आलो. ॲक्च्युली मी क्रिकेट लगेच सोडला. घरची जबाबदारी असल्यामुळे मी इंजिनिअरिंग करायला गेलो. त्याच्यानंतर मी जॉबच करत होतो. जॉबवर लक्ष होता. त्यानंतर सलमाननी मला इथे स्पॉन्सरशिप करायला सांगितली आणि तेव्हापासून मी स्पॉन्सरशिप करतो. माझा फेवरेट प्लेअर म्हणून सलमान आहे. पण सलमानची जेव्हा बॅटिंग बघितली ना तर खरं बोलतो तोडफोड काम. म्हणजे एवढे बेधडक षटकार, चौकार, 50s. त्याला एक मी चॅलेंज केलं होता न्हाव्याच्या ग्राउंडवर
का तू 6 मारलीस ना तर तुमच्या पूर्ण टीमीला मी आईस्क्रीमची आहे ना पार्टी देईन. खरोखर तो 6वा षटकार आहे ना स्ट्रेट मारला होता त्यांनी, भरपूर लांबच मारला होता. तो बोलते तुम्ही बोला ना तसं मी करीन, कारण का मी जिद्दी आहे, मला क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे आणि माझा लाईफ लाईन हा क्रिकेटच आहे. असा आमचा सलमान आताची जी मॅन ऑफ द सिरीज होती त्याला चॅलेंज होता आणि मोठी ट्रॉफी मी स्वतः ठेवली होती. जयगिरोबा अंधार अली असोसिएशनचा मॅच होता, मी स्वतः उपाध्यक्ष त्याचा. त्याच्यात त्यांनी चॅलेंज करून ती ट्रॉफी मारलेली आहे मॅन ऑफ द सिरीज. तसेच मॅन ऑफ द सिरीज आमचे शकीब सिद्दीक पण राहिलेत, ज्यांना RTPLमध्ये बाईक भेटलेली आहे. त्यांचा पण मी खूप मोठा फॅन आहे. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलचा खेळ झाला, 11 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मध्ये फैजान दाखल झालेले पाहायला मिळाले. बॅटिंगसाठी सूर्यज आणि उजेबाची जोडी आहे. आतापर्यंत 11 बनवल्यात, 44 इथून बनवायच्यात. त्यावेळेस बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका लाजवाब आहे, बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या पलीकडे येतोय हा षटकार. साधावा थँक्यू. षटकार येतोय सूरजांच्या बॅटमधनं, 6 धावा पाहायला मिळाल्या. षटकाराच्या मदतीनं संघाचे टोटल 17 वरती पाहायला मिळतीये. सुरुवात दमदार झाली. आता हुजेफा आणि सूरज दोघेही मैदानाच्या आतमध्ये लयामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. शाहीदनं पहिलं षटक हाताळलं होतं, अवघ्या 1-2 धावेत ते षटक होतं. शाहीद पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये पण का पाहायला मिळाला नाही, हा देखील एक प्रश्नचिन्ह उभारला जातोय. ड्राईव्ह केलाय, सन्मानजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळला गेलाय. मेरिट वरती क्रिकेट खेळलं कशाला म्हणतात ते दाखवून दिलं सूरजनं मैदानाच्या आतमध्ये. याआधी षटकाराला त्याला माहिती आहे की 55 बनवायच्यात, मोठे फटके येतात, तितकेच सिंगल डबल येणं देखील महत्वाचे आहेत. खराब फेके झाले आणि त्याचा फायदा लगेच उचलला. तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आहे. या 3च्या मदतीने संघाचे टोटल जाऊन पोहोचते तब्बल 20 या अंकावरती. 20 बनवल्यात, अजून देखील 35ची आवश्यकता. डॉट बॉलचं रेशो मैदानाच्या आतमध्ये वाढवावा लागणार आहे. गोलंदाज तयार, फैजान समोरचा बॉल उडवलाय, व्हॉट अन एक्सलंट स्ट्रोक, बॉलला भिरकावून दिलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे धक्का, घे चक्का, साधावा. षटकार येतो मैदानाच्या आतमध्ये, 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 26 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फैजान गोलंदाजी आले षटक क्रमांक 3 मध्ये. त्याच्या विरोधामध्ये आक्रमक रवैया या दोन्ही बॅटरनं उभारलेला पाहायला मिळाला. का बॅटिंग केली जाते. याआधी सूरज आणि आता हुजेफा. या वेळेला मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागलाय. समोर खेळलेत मिडॉन मध्ये, फिल्डर इनफिल्ड मध्ये चांगली फील्ड करत असताना पाहायला मिळालं. एक सिंगल रोखू शकणार नाही, या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जातं. धावफलकावरती धावा आतापर्यंत 27 अंकावरती आहेत. दोस्ती ग्रुप 11 हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. अगदी डीप मध्ये बॅटिंग आहे. अमीन तुलबा अजून देखील बॅटिंगचं येणं बाकी आहे. शाहिद बहुधा त्याच्यासाठीच थांबला असावा. शाहिदला वाटत होतं की पहिली ओव्हर दुसरी ओव्हर चांगली पडली आहे, तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळेल आणि त्यानंतर उर्वरित 12 बॉलमध्ये एक षटक माझं चांगलंच निघून जाईल, हा कॉन्फिडन्स होता. पण तसं घडत नाहीये. फैजान आले आणि त्यांना मैदानाच्या आतमध्ये नो बॉलचा इशारा रिंगणामध्ये घेतलाय. दोन्ही बॅटरनं अगदी चोपलेला या षटकामध्ये गोलंदाजाला पाहायला मिळाला. नो बॉलच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फ्रीटचा आहे. फ्रीटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केले, लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये लगावले जात आहेत. फिल्डरच्या माध्यमातून धाबा थांबवल्या जात आहेत. चांगले एफर्ट्स घेतले गेलेत. 2 धाबा पूर्ण केल्या. 2च्या मदतीनं पुन्हा
धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा 30 या अंकावरती पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आहेत. 55चा पटला करायचा आणि 25 अजून देखील इथून बनवायच्यात. या षटकातील एका बॉलचा खेळणं बाकी आहे. एक षटक मोठं कॅपिटलाइज होणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला मोठी धावसंख्या येणारे षटक पाहायला मिळालं फैजानला. आज खऱ्या अर्थाने या दोन्ही बॅटरना सळो की पळो करून सोडलाय. चांगली बॅटिंग हुजेफा आणि सूरज या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेस बॉल समरिंग पाहायला मिळाला. टप्पा पडला. विकेट किपरचा वैध बॉल घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 संपुष्टामध्ये 18 बॉलचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी केली जाते. लगेचच पाण्याची पूर्तता देखील मैदानाच्या आतमध्ये करा. 30 बनवल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. येणाऱ्या 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता आहे. अठरा बॉलचा खेळ झाला. 30 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 आवश्यकता आहे. 18 मध्ये 25. शाहिदचं षटक आता महत्वाचं राहणार आहे. शाहिद कोणत्याही गोलंदाजीला येतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 18 मध्ये 25 आवश्यकता आहे. मॅच मध्ये मजबूत पकड झाली. असं वाटलं होतं की सलमान बाद झाले. या 55 देखील खूप साऱ्या होतील परंतु तसं घडलं नाहीये. उजेपा आले. जीवनदान मिळालं. त्यानंतर काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये उजेपाने केली आहे. साथीला सूरज आले. सूरज देखील षटकार चौकारांची बरसात मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाले आणि त्याही पलीकडे सिंगल डबल वरती देखील जास्तीचं लक्ष त्याने दिलं. माननीय आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली रोस्तमी मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 हे पहिलं पर्व. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली पाहायला मिळाली आहे. रोहा अष्टमी मोहल्ला क्रिकेट फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. कालचा दिवस अगदी जबरदस्त पाहायला मिळाला. प्रत्येक काढून आपले योगदान योग्य रीतीने मैदानाच्या आतमध्ये दिलं. आजचा अंतिम दिवस, दुसरा दिवस या स्पर्धेचा. कोण मारेल बाजी, कोण ठरेल पर्व 1चा दावेदार, त्यासाठी आज सगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जगदोजहद करत असताना पाहायला मिळतील. रोहा मोहल्लातील स्टार कास्ट आजच्या दिवसामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. सलमान सिद्दीक पाहायला मिळाला. शाकिब पाहायला मिळणार आहे. शाहिद डांगेला पण पाहिलंय. अमीन तुलवे हे देखील एक स्टार कास्ट आहेत. आज सगळेच खेळाडू आपलं नशीब आजमावत असताना या क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती शाहिद नयता गोलंदाजीला शाहिद सिद्दीक येत असताना पाहायला मिळालंय. शाहिद सिद्दीक यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. रोहा मोहल्ला चॅम्पियन लीग 2026 हे पहिलं पर्व आणि त्यावरती सगळ्या मोहल्ल्याला असेल गर्व. गर्वाने मान उंचावेल, गर्वाने छाती फुगेल अशी ही स्पर्धा. आकर्षक असे करंडक आणि स्पर्धा सजवली गेली आहे. यावेळी बॉल टप्पा पडला, भुसळला बॉल. बॅटरला एकच सांगितलंय या बॉल नक्की क्रिस का गाना सुनेगा. उसळलेला हा बॉल पाहायला मिळाला जिथे विकेट किपर सवैत बॉलला घेतला. डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आहे, माफी असावे. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 31 धावा धावफलकावरती आहे. 31 बनवल्या गेल्या आतापर्यंत. पहिलाच बॉल शाहिद सिद्दीकीचा खराब पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल समोर खेळला. फटका मिसतोय. बॉल हवेमध्ये जज करू शकले नाही आहेत मिड ऑफचा फिल्डर. सिंगल आले. सिंगल वरती समाधान घेण्यास भाग पाडलं. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 32 वरती पाहायला मिळाले. अजून देखील 23 आवश्यकता. 17 बॉल 23 आवश्यकता. रन बॉल इक्वेशन जर एखाद मोठा फटका या मॅच मध्ये या बॅटरीच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळाला तर पाहायला मिळणार आहे. चांगली बॅटिंग केली जाते. सलमान बाद झाले. त्यानंतर 7 बाद झाले. हुजेफा सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करत असताना पाहायला मिळाली आणि त्याही पलीकडे या जोडीनं 10 या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना आतापर्यंत आपण पाहिलंय. यावेळेस बॉल
अडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं शाहिद सिद्दीकीनं. डॉट बॉल आला असं जर विकेट किपरनं बॉल पकडला असता अशा वेळेला एक सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये त्यासना पाहायला मिळाली. 33 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 55चं सकाळच्या सत्रामध्ये पाठलाग करायचा आणि अशा वेळेला बॅटर सेट होणं महत्वाचं होते. दोन्ही बॅटर सेट झालेत. धावा मैदानाच्या आतमध्ये बनवतात. पुढचा बॉल शाहिद सिद्दीकी. अप ट्रॅकर बॉल त्यावरती हल्ला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय हा आसमानी सुलतानी टोला. 6 धावा, सिक्सर. अनिस भाई मोरबेकर, जामा मस्जिद सेक्रेटरी यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम सगळ्याच अतिथी मान्यवरांचा. आपण त्याच वेळेला सन्माननीय बशीरभाई डबीर यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. अतिथी देवोभव. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. या मंचावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घ्या. पुढचा बॉल स्लॉटमध्ये होता, रेंजमध्ये आला नाहीये. बॅट फिरवली, बॅटच्या स्टोलला बॉल आदळला. फास्ट स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपर बॉलपर्यंत पोहोचले. एक सिंगल या बळेला मैदानाच्या आतमध्ये आल्या. एका सिंगलच्या मदतीनं 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. 4 बॉलचा खेळ या षटकामध्ये झाला. 40 आल्यात. अजून देखील 15 धावा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल शाहिद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. ओव्हर द विकेट न यावेळेसचा बॉल आडवा बॅटनं साईडला. व्हॉट अन एक्सलंट स्ट्रोक. आणखीन एक अप्रतिम, अविश्वसनीय, अद्भुत फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. स्लॉट मध्ये बॉल हेलिकॉप्टर लँड झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
या मॅचचा हिरो ज्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये षटक क्रमांक 2 हाताळलं, 10 धावांचं षटक, 8 धावांचं ते षटक राहिलं बॅटिंगला आणि 29 धावांचं योगदान देत असताना ज्यानं तोडफोड हिरो प्लेअर ऑफ द मॅच चकदार. इम्तियाजभाई नाडकर आणि अनिसभाई मोरबेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातानं या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपल्या शुभातानं वितरण करायचं आणि अगदार 29 धावांचं योगदान देणारा हुजेपा ठरला या मॅचचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच अगदार. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. चला टॉस जिंकला आपण निर्णय देखील लगेचच अंमलात आणा.